नमस्कार. मी शशांक पुरंदरे. माझ्या चॅनलवर, ज्याचं अजून नामकरण झालेलं नाही आहे, एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे. आपल्याला कशी वाटते ती कळवा. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये निसर्ग वादळांनी धुमाकूळ घातला होता. त्याच्या पार्श्वभूमीवरची ही कथा आहे. कथेचं नाव आहे हवाई पहाणी. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमच्या घराच्या मुख्यमंत्री म्हणजे आमची ही यांनी घराची हवाई म्हणजे खाली न वागता पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळेस वरिष्ठ अधिकारी म्हणजे मी देखील उपस्थित होते. पाहणीमध्ये घरात उडालेली प्रचंड धूळ माती आणि एका फुटलेल्या कपाचे अवशेष आढळून आले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना ताबडतोब स्वच्छता करण्याचे आदेश देत त्यासाठी आवश्यक ती सर्व साधन सामुग्री म्हणजे झाडू इत्यादी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. कामात कोणताही हलगर्जीपणा व दिरंगाई चालवून घेतली जाणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिला. त्यामुळे सामान्य जनतेचे म्हणजे माझेच कुठलंही नुकसान होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र जनतेला कुठलीही आर्थिक मदत देण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. सरकारी तिजोरी म्हणजे माझा पगार वगैरे यावर आधीपासूनच खूप भार म्हणजे दागदागिने, साडी, कॉस्मेटिक्स, हॉटेलिंग आहे आणि त्याची तरतूद आधीच केल्यामुळे आता वार्षिक आर्थिक टंचाई असं त्यांनी नमूद केलं. या यशस्वी पाहणीनंतर मुख्यमंत्री चहापानासाठी आपल्या हॉलमध्ये रवाना झाल्या. थँक्यू.